दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेसह फुटीर खासदारांची शहांसोबत बैठक। शहांच्या निवासस्थानी 45 मिनिटं खलबतं। केंद्राकडून विकास कामांसाठी निधीचं आश्वासन। मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार। शहांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती। भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल। सूत्रांची माहिती। शरद पवार अंतिम निर्णय घेणार। मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षात अडचणी निर्माण करतायत। जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भेटीच्या चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्यावर दावा कायम। पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी। धनंजय मुंडे, सुनील शेळकेंसह राजू नवघरेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। नरहरी झिरवाळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदी निवड नियमाप्रमाणेच झाली आहे। कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसला उत्तर देणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचन दाखवावीत। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। तर ज्यांना रामरक्षा येत होती तेच चोर निघाले। फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी, संजय राऊतांचा पलटवार। 2029ला वरळीतील आमदार खासदारांना रिटायर करायचं। शिंदेच्या शिवसेनेच्या मिलिंद देवरांचा इशारा। तर काहींनी वरळीतला 7 वाऱ्यावर लिहून ठेवलेला आहे। सचिन अहिरांकडून नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका। बोगस बियाणं प्रकरणात राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। प्रशांत महासागरातील एल निनो आणखीन प्रभावशाली। अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं, परिणामी राज्यात मान्सून निष्क्रिय। बळीराजा चिंतेत। 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज।